हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? मीही छान आहे आणि तुम्हीही मजेत असाल. तर नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज घेऊन आले आहे मी कपाटामध्ये कपडे कसे ऑर्गनायझर करायचे. तर कपाट छोटं असो मोठं असो ते कसं काय ऑर्गनायझर करायचं तर मी तुम्हाला ते आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर जे काही ऑनलाईन तुम्हाला ऑर्गनायझर मिळत असतील तर ते बघा, किंवा मी सांगत आहे मी ऑर्गनायझर ऑनलाईनसुद्धा घेतले, मार्केटमध्ये जाऊनसुद्धा घेतले आहे. तर तुम्ही ते कसे काय ऑर्गनायझर करणार आहे, तर ऑर्गनाईज केल्यानेच होत नाही, तर ते कसे काय आकर्षित दिसतात हे पण खूप महत्त्वाचं असते. आणि जे काही वर्कवाले साड्या आहेत त्यांना आपण कशा प्रकारे आपण कॅरी करू शकतो तर तेही खूप इम्पॉर्टंट आहे, की जेणेकरून त्याचे स्टोन वगैरे पडू नये. आणि खूप हेवी साड्या आहेत ते पण कशा काय आपण स्टोर करू शकतो मी आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर चला तर आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. चला तर ब्लॉग स्टार्ट करत आहे. तर हे कपाट आम्हाला कॉटनमध्येच अवेलेबल झालं आहे. तर यामध्ये 3 शेल्फ आहेत कपाटामध्ये. तर 2 शेल्फ त्यामध्ये माझेच कपडे राहतात आणि जो एक शेल्फ आहे त्यामध्ये माझे मिस्टरांचे कपडे राहतात. आणि आमच्याकडे पिंक कलरचं कपाट आहे, त्यामध्ये माझे कुर्ती वगैरे किंवा डेली यूजचे जे कपडे राहतात ते त्यामध्ये राहतात आणि रूचे कपडे राहतात. तर मी आधी कपाट गावी वगैरे गेलो नंतर रील्स वगैरे बनवते, तर त्यामुळे ते कपडे व्यवस्थित ठेवणं होत नाही. तर मी तसेच घेऊन मला दिसत असेल मी तशीच ते कपडे ठेवते. तर आज चला म्हटलं यावरच ब्लॉग बनवूया. तर मी पूर्ण जे काही पूर्ण साड्या हँग केल्यात पूर्ण काढल्या, कारण की कपाट करायच्या वेळेस पूर्ण रिकामं केलं तर समजते कसं काय आणि कुठे ठेवायचं. त्यामुळे मी पूर्ण त्यामधल्या साड्या वगैरे पूर्ण काढून ठेवल्या आणि त्याला क्लीन केलं आहे. क्लीन केलं नंतर त्यावर न्यूजपेपर मी टाकते, कारण की ते वुडनवाला थोडंसं, तर त्यामुळे मी ते टाकत राहते. तर आता या बॉक्समध्ये माझी व्हाईट साडी, कारण की व्हाईट साडी पेटीकोट ब्लाऊज मी सर्व एकाच ठिकाणी ठेवते, कारण की मला भीती राहते की डाग वगैरे लागेल कशाचा. त्यामुळे मी ते व्हाईट कपडे सेपरेट ठेवते. आणि मी अशा प्रकारे साड्या हँग कर, जेणेकरून तुम्ही जर छोटी घडी कराल तर खूप साड्या ॲडजस्ट होत नाही. तर अशा प्रकारे ठेवल्याने तर खूप सारे ॲडजस्टमेंट होतात ते एकाच ठिकाणी. तर मी अशा करून पूर्ण साड्या करते. आणि इथं जे साड्या तुम्हाला हँग करत दिसत असतील ते जसं आपण डेली यूज करू शकता, किंवा बड्डे वगैरे छोटे मोठे प्रोग्राम असेल किंवा कोणते सण वगैरे असेल आपण तेव्हा ते लावू शकतो. मी अशाच साड्यावर ठेवली, कारण की साड्यावर सुद्धा रस बसते. आणि जे काही हेवी वर्कच्या कॉटनचे जे साड्या आहेत ते मी खालीच ठेवल्यात, की पॉकेटमध्ये ठेवल्यात, जेणेकरून त्याचं वर्कही खराब होईल नाही, किंवा एकामेका साडीला खूप स्टोन चिटकले तर ते कसं साडीने का पूर्ण खराब व्हायची भीती वाटते. त्याच्यामुळे मी पूर्ण जे काही साड्या आहेत थोड्याशा महागड्या किंवा काठपदराच्या, तर ते मी ऑर्गनायझर ऑनलाईन घेतल्या आहेत. मी त्या ऑर्गनायझरमध्येच ते ठेवत राहते. तर पूर्ण साड्या मी अशा हँग करते. नंतर हा एक बॉक्स दिसत असेल पिंक कलरचा, तर हा पण मी क्लीन करून घेतला आहे. यामध्ये नॅपकिन राहतात, हेडफोन, वॉचेस. तर माझ्याकडे 2 वॉचेस आहे, हेडफोन आहे. हे यासाठी कारण की कुठं इतर ठिकाणी ठेवलं तर आपल्याला जर बाहेर वगैरे जायचं लवकर मिळत नाही, आणि मला माझं सामान कसं व्यवस्थितच हवं, कारण की मला 5 मिनटं जर मिळाली तर मला सर्व सामान मिळालं पाहिजे. त्यामुळे आणि सर्व वायरिंग आहे, काही चार्जर वगैरे करायची किंवा वॉचला वगैरे चार्जला लावायचा, ते चार्ज वगैरे मी सर्व एकाच ठिकाणी ठेवते, कारण की मला ते वस्तू पटकन दिसावी. आणि बाहेर जाताना जे काही सनग्लासेस वगैरे राहतात ते माझे सर्व एकाच ठिकाणी राहते, म्हणजे मला इकडं तिकडं शोधायचं आवश्यकता पडत नाही. तर हे तर ठेवू शकता तुम्ही. जर तुमच्याकडे नसेल तर कार्डबोर्डचं सुद्धा तुम्ही डेकोरेशन करून तो सुद्धा यूज करू शकता. माझ्याकडे 3 होत्या, तर मी एक मेडिसिनसाठी ठेवली आहे, नंतर मी हा यूज माझ्या वॉर्डरोबमध्ये ठेवली आहे, कारण की सर्व सामान एका ठिकाणी राहते. आणि आपल्याकडे जर वेळ जरी कमी असला तर माहिती असते कुठं काय ठेवलं तर लगेच मिळून जाते. त्यासाठी मी तो बॉक्स यूज करते. आणि हे जे दिसत असेल ब्लाऊज शेल्फमध्ये, तर हे तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल. तर मी ऑनलाईन घेतले आहे. आणि मला असं वाटतं हे असायलाच हवं, कारण की एकाच ठिकाणी इतके सारे ब्लाऊज येतात ना, याच्यामध्ये तर 15 ते 20 ब्लाऊज येतात. आणि आपलं इकडं तिकडं शोधा लागत नाही. कसं मग साडी मिळाली तर ब्लाऊज मिळत नाही, आणि साडीमध्ये ब्लाऊज टाकलं तर त्याची घडी खूप मोठी होते, मग तिथं थोडंसं साड्याची क्वांटिटी आहे ही कमी होते. तर अशा वेळेस असं न करता पाऊचेस घ्या आणि त्याच्यामध्ये ठेवा. म्हणजे कसं सडनली माहिती आहे आपल्याला की यामध्येच ब्लाऊज आहे तर मिळेल असतं, आपण तेच काढतो. आणि इकडच्या तिकडच्या साड्याला हात न लावता आणि म्हणजे तिथं पसारा होणार नाही, त्यासाठी मी असे पाऊच घेतले आहे. ते तुम्हाला ब्लाऊज शेल्फमध्येच मिळतात. मग तो ब्लाऊज शेल्फचाच आकार आहे त्या पाऊचचा, आणि क्वालिटी पण छान आहे. आणि एवढे सारे ब्लाऊज मिळाले आणि ट्रान्सपरंट आहे, म्हणजे आपल्याला कळते.
कळते, जर लक्ष वगैरे नसेल तरी आपल्याला ब्लाऊज कळते की ठीक आहे यामध्ये आपले ब्लाऊज आहे. तर हे आहे. नंतर जे मध्ये तुम्हाला दिसलं असेल तर त्यामध्ये पूर्ण डॉक्युमेंट आहेत. नंतर खालचं सेप मी क्लीन करत आहे. तर यामध्ये सुद्धा हेवी साड्या, तर हे पाऊच मी यासाठी घेतलं आहे की हेवी साड्यासाठी जे स्टोनच्या असतील साड्या, तर हे पूर्ण साड्या मी या पाऊचमध्ये ठेवतो जेणेकरून जी बाहेरची डस्ट आहे. आणि मला असं वाटतं हे साड्या विनाकारण घेतल्या, कारण की 3-3, 4,000, 4-4 हजारच्या साड्या आहेत आणि 1-2 वेळा लावल्या असणार आपण. आणि एवढ्या महाग साड्या घेऊन ते पडून आहेत. आणि सर्वात फेवरेट माझी साडी, कारण की ती लग्नामधली साडी आहे. आणि ब्लाऊज वगैरे तर मला 2 वर्षा आधीचे कोणतेच ब्लाऊज येत नाही आणि एवढ्या महागड्या साड्या घेऊन तशाच पडून आहेत. म्हणून साड्यामध्ये आता मी म्हटलं की खूप कमीमध्ये साड्या घ्यायच्या जेणेकरून आपण लावतसुद्धा नाही एवढ्या साड्या हेवी. आणि जे ही ग्रीन कलरची साडी ही मी सडनली आत्ता घेतली आहे, कारण की माझ्याकडे तशामध्ये साडीच नव्हती, तर ते मी छान आहे तर साडी ते घेतली आहे मी. आणि पूर्ण हेवीवाल्या साड्या आहेत, एकमेकाचे स्टोन इकडं तिकडं होऊ नये म्हणून मी पाऊचचा उपयोग करते. जर तुम्ही वर ठेवाल, आपण कितीही म्हटलं डस्ट जात नाही तरी त्याला डस्ट जातेच. तर जे काही माझे सिम्पल साड्या ते वर दिसतील आणि जे काही हेवी आहेत ते अशा मी पाऊचमध्ये ठेवते. तर पूर्ण पाऊचमध्ये नंतर खालच्या सर्वात खाली जे काही एक्स्ट्राचे टावेल्स वगैरे राहतात, आता ते तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल पण सर्वात खाली सेल्फ आहे त्यामध्ये, सॉरी इकडच्या सेल्फमध्ये, त्या सेल्फमध्ये सुद्धा माझ्या साड्याच ठेवल्या जे एक्स्ट्राचे. आणि हे पाऊच जे साड्यामध्ये पाऊच येतात ते फेकून न देता त्याचा पण आपण यूज करू शकतो. तर मी हे आता 14 साडी घातलेली आहे व्हाईट, ते व्हाईट साडी आणि ब्लाऊज मी एकाच पाऊचमध्ये ठेवतो. हे तुम्ही साड्या घेत असाल तर तुम्हाला खूप सारे मिळतात, तर माझ्याकडे आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा एक मी रेडीमेड व्हाईट कलरचा ब्लाऊज घेतला आहे, ते पण मी त्या पाऊचमध्येच कॅरी करते जेणेकरून मला डाग लागायची सुद्धा भीती वाटत नाही आणि कळते की ठीक आहे. आणि मेन म्हणजे ट्रान्सपरंट आहे तर आपल्याला लगेच कळून येते की पाऊच त्यामध्ये ठेवला आहे. आणि हे एक पाऊच आहे तर यामध्ये माझे लॉंग ड्रेस, 1 पीस आणि जे काही मी साडीचा ड्रेस शिवला आहे तर मी ते ड्रेस यामध्ये ठेवून देते. आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे पूर्ण हे ड्रेस आपल्याला लगेच दिसून येतात. तर ह्या पाऊचमध्ये मी ते कॅरी करते, तर ते ठेवते मी या साईडला. आणि वरच्या साड्यासुद्धा बघू शकता सिम्पल साड्या वर हँग करून ठेवल्या. आणि खाली जे डोर दिसत असेल त्यामध्ये रोजचं जितकं शाळेचं सामान आहे ते आहे, जसे का कलर्स वगैरे, पेन्सिल, एक्स्ट्राचं जितकं सामान राहते ते राहते. आणि थोडंफार यांचंही सामान आहे त्यामध्ये. तर दोन्ही डोरमध्ये पूर्ण तुम्हाला डॉक्युमेंट किंवा शाळेच्या विशेष सामान आहे तेच मिळणार आहे. नंतर खाली पेटीकोट ठेवण्यासाठी सुद्धा एक मी पॉकेट घेतला आहे जेणेकरून सर्व सामान व्यवस्थित मिळेल आणि ते पण ट्रान्सपरंट आहे. तर त्यामध्ये मी माझे होतील तेवढे पेटीकोट माझ्याकडे कमी आहे, मग कमी यासाठी की मी 3-4 साड्यावर जाईल असा एक पेटीकोट घेते जेणेकरून का हर एक साडीवर पेटीकोट घ्यायला हे परवडत नाही. तर म्हणून मी 2-3 साड्यावर जाईल तशाप्रमाणे कलर निवडते आणि तसाच पेटीकोट घेते. आणि स्किन कलरचा घेतला तर बिलकुल व्हाईट वगैरे अशा भरपूर साड्या तो जाते, तर माझ्याकडे स्किन कलरचा आहे. नंतर असे लाईट कलर घेतले तर भरपूर साड्या जाते. आणि हे पाऊचसुद्धा मला साडीवरच का ब्लाऊजवर ते पाऊच मिळालं, मी त्यामध्ये सुद्धा बॅग ठेवले. बॅग तशी एक शायनिंगवाली आहे, मग इकडं तिकडं त्याची शायनिंग जावी नाही म्हणून मी त्या बॅगमध्येच कॅरी करते. आणि मी ऑनलाईन हे कापडचे बोलावले ऑनलाईन, पण मला त्याची क्वालिटी तर जाऊ दे, पण त्याची स्मेल येत होती आधी तर मी त्याला उन्हात ठेवली. नंतर मी ते यूज केलं तर मला त्याची क्वालिटी आवडली नाही. तर हे अशा प्रकारे 4 बॉक्स आले, तर मी हे 2च यूज करते आणि 2 कुठं ठेवले तर मलाही माहीत नाही, कारण की त्याची स्मेल येत होती, तर मला काही एवढे आवडले नाही. तर त्यामध्ये नुसतं बेडशीट, उशीच्या कवरा वगैरे हे पूर्ण सामान, सोप्याची कवर त्यामध्ये हेच सामान राहते. तर पुन्हा हे ब्लाऊजचं पाऊच आहे, त्यामध्ये सुद्धा खूप सारे ब्लाऊज येतात. मी हे 3 बोलावली होती तर मी 2 यूज केली आणि एक ठेवूनच दिला आहे. तर भरपूर एका पाऊचमध्ये खूप सारे ब्लाऊज राहतात. आणि खरंच तुम्ही घेता मग पिशवीत वगैरे ठेवलं ते बघायला थोडंसं विचित्र वाटते. तर तुम्ही असेच पाऊच घ्या जेणेकरून सर्व ब्लाऊज तुमचे एकाच ठिकाणी राहतील. तर मी अशा प्रकारे ब्लाऊज ठेवले आहे. आणि साईडला मी इथं म्हणजे एकदम तो वुडनवाला आहे, तर खूप बारीक कलरचे खिडे होते माझ्याकडे, तर मी त्यांनी तिथं ठोकून घेतल्या आहेत. आणि जितके माझ्याकडे बॅगा होत्या मी तिथं ते हँग केल्या आहे. तर माझ्या बॅगा कशा कपाटामध्ये आधी अशा ठेवून द्यायच्या, मग ते वेळेवर मिळत नव्हते, एखादी साडी खाली वगैरे दबून गेलं तर मिळत नव्हती, तर त्यामुळे मी अशा डोरलाच थोडेसे खिडे वगैरे ठोकले. जर तुम्हाला नसेल ठोकायचे तर तुम्ही डबल टेपचा सुद्धा यूज करू शकता. तर डबल टेपने हे बॅगमध्ये काहीच बॅग खाली राहतात तर ते
व्यवस्थित हँग होतील तिथे. तर मी खूप बारीक किडे आहे तर मी त्यामुळे ते हँग केले आहे. तर त्याच्यामुळे ते व्यवस्थित हँग झाले आहे. आणि छोट्या मोठ्या बॅगा जे आहेत मी साईडनं ते ठेवल्या, जिथं मला जागा मिळेल तिथं मी ते ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशा प्रकारे माझ्या कपाटामध्ये साड्या मी ठेवल्या आहेत जसं का. आणि जे काही एक्स्ट्राचे अँगर आहेत मी ते व्यवस्थित ठेवले आहेत, कारण की अँगर तर काही खराब होत नाही. त्यामुळे गेली होती तेव्हा मी एकाच वेळी मी 3 डझन घेऊन आली, कारण की साड्या कमी तर होत नाही, कारण की आपण गेलो तो एक साडी ऐवजी आपण 2-3 साड्या घेऊन टाकतो. तर ते हँगर माझ्याकडे थोडेसे एक्स्ट्राचेच आहेत. तर भेटूया आणखी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.